नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्म मध्ये. विद्यार्थ्यांनो, आज आपण पदार्थची सिरीज चालू करतोय, वन शॉट सिरीज. याच्यामध्ये आपण पदार्थचा एक एक चॅप्टर घेणार आहोत आणि रोज एक एक लेक्चर अपलोड करून प्रत्येक चॅप्टर मध्ये जे पण एक्सपेक्टेड एसक्यू आहेत, प्रत्येक एलक्यू एक्सपेक्टेड जे पण आहेत, तसेच जे पण इम्पॉर्टंट श्लोक आहेत जे की तुम्हाला मस्ट आहेत युनिव्हर्सिटीसाठी, ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही तेवढंच करायचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ युनिव्हर्सिटीच्या 2-3 महिने अगोदर बघत असाल तरी तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये, कारण तुम्ही आरामात 1-2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता. फक्त जेवढं मी सांगतोय तुम्हाला या पुस्तकामधून की इम्पॉर्टंट पॉईंट कोणते, लेस इम्पॉर्टंट पॉईंट कोणते, त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आणि इम्पॉर्टंट श्लोक कोणते. पहिले तर हे पुस्तक तुम्हाला समोर ठेवायचं. डॉक्टर बाबासाहेब पाटील यांचं हे पुस्तक आहे. नॉर्मली मराठीसाठी आपलं हेच पुस्तक फॉलो करतात विद्यार्थी युनिव्हर्सिटीसाठी. तर हेच पुस्तक आपल्याला फॉलो करायचं आणि पुस्तकात खूप चांगला डाटा दिलाय तुम्हाला. त्यामुळे मराठीच्या विद्यार्थ्यांनी नॉर्मली हेच पुस्तक फॉलो करायचं तुम्ही, बाबासाहेब पाटील यांचं. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या पदार्थ विज्ञान पेपर 1चा पहिला चॅप्टर, तो म्हणजे आयुर्वेद निरूपण. याच्यामध्ये मी तुम्हाला विद्यार्थ्यांनो काय काय सांगणार आहे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक्सपेक्टेड SAQ अँड LAQ, त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स, तसंच इम्पॉर्टंट श्लोक. एवढ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि पूर्ण चॅप्टर मध्ये मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तेवढंच तुम्ही जरी केलं तरी तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायची गरज पडणार नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर स्टार्ट करूया. आपण पहिला चॅप्टर दिलाय तुम्हाला, आयुर्वेद निरूपण. हा पहिला चॅप्टर आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पहिले तर बघा, आयुर्वेद निरूपण मध्ये तुम्हाला काय काय दिलंय हे बघा. इथं आयुर्वेदची व्याख्या दिली, आयुर्वेदची व्याख्यानंतर काय दिलं, आयुष्याची व्याख्या दिली, आयुष्याचे प्रकार दिलेत, आयुष्य प्रकार, आयुर्वेद लक्षण, सिद्धांत परिभाषा, सिद्धांत प्रकार. हे जे मी हायलाइट केले लाल कलरने, तर एवढे पॉईंट तुम्हाला आतापर्यंत जो पॅटर्न चेंज झाला लास्टच्या 2-3 वर्षामध्ये, हेच रिपीट क्वेश्चन आलेले आहेत. हेचे जे खालचे पॉईंट आहेत सगळे आयुर्वेदाचे मौलिक सिद्धांत, त्यामध्ये आयुर्वेदाचे जे मौलिक सिद्धांत दिले तुम्हाला खाली, ते सगळे जे दिलेत त्याच्यावर नॉर्मली क्वेश्चन आतापर्यंत विचारला नाहीये यांनी. परंतु जो पॅटर्न जेव्हा चेंज झाला 2021च्या BMS पासून, तेव्हा हेच वरचे पॉईंट जे रेड कलरने मी हायलाइट केले तेच रिटर्न त्यांनी विचारले आहेत. आयुर्वेदची व्याख्या काय, आयुष्याची व्याख्या काय, आयुष्याचे पर्याय काय, आयुष्य प्रकार काय, आयुर्वेदाचे लक्षण, सिद्धांत परिभाषा, सिद्धांत प्रकार. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नॉर्मली विचारल्या नाहीयेत, पण यांच्यामध्ये पण मी तुम्हाला कोणते सिद्धांत करायचे ते पण सांगेल मी तुम्हाला. इम्पॉर्टंट सिद्धांत वगैरे कोणतेही सिद्धांत करायची गरज नाहीये. आणि असे बरेच सिद्धांत आहेत जे की तुम्ही मनाने लिहू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर आलं त्रिदोष सिद्धांत, तर तुम्ही त्रिदोष सिद्धांताबद्दल लिहू शकता की दोष, धातू, मल यांच्याबद्दल तुम्ही संहिताचा आधार घेऊन लिहू शकता. त्यानंतर पंचमहाभूताबद्दल लिहू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असतं, तुम्ही संहिता, पदार्थ, क्रिया या गोष्टींमधून शिकलेलं असतं. पंचमहाभूत म्हणजे काय, एखादा श्लोक सांगू शकता त्या ठिकाणी. तसंच तुम्हाला अजून सांगायचं झालं तर प्रकृती, देह प्रकृती, मानस प्रकृती, क्रियामध्ये चॅप्टरच आहे प्रकृतीचा, त्याच्यावरून तुम्ही लिहू शकता. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अवस्थापक झालं, विपाक झालं, धातू परिच्छन्न, दोष, धातुमल, स्त्रोतस, मर्म. अजून काय सांगायचं झालं तर तुम्हाला रसविरी विपाक, द्वितोपक्रमणीय सिद्धांत, असं म्हणजे परत द्वेग संकल्पना, विरुद्ध आहार सिद्धांत, आहार विधी विशेषता, त्रयस्तंभ. ह्या ज्या मी अंडरलाईन केलेल्या गोष्टी आहेत रेड कलरने, या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा करायची गरज नाहीये, कारण हे तुम्हाला डायरेक्टली क्रिया, संहिता, पदार्थ या चॅप्टर्स मध्ये दिलेलं आहे. तुम्ही हे मनाने लिहू शकता, परंतु हे नॉर्मली विचारले जात नाहीत. तरी पण सांगतोय बरं का, कारण तुम्हाला हे सिद्धांत कुठं पण विचारले जातात. म्हणजे परिभाषा चॅप्टर आहे तुम्हाला संस्कृत मध्ये पेपर 2ला, तेव्हा हे घटक खूप कामाला येणार आहेत परिभाषा चॅप्टर मध्ये. त्यामुळं तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत बऱ्यापैकी, संहिता, क्रिया आणि यांच्यावरून. आणि बाकीचं जे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ते बाकीचं हेच आहे, रेड कलरने मी हायलाइट केलेलं. एवढंच तुम्हाला या चॅप्टर मध्ये पूर्ण लक्ष देऊन करायचंय. आयुर्वेदची व्याख्या, पर्याय, प्रकार, लक्षण, सिद्धांत वगैरे या गोष्टी. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही मनाने करू शकता. त्यामुळे आपण पहिले फोकस करणारे एक्सपेक्टेड SAQ आणि LAQ जे की येऊ शकतो याच्यावर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर आपण स्टार्ट करूया. पहिला चॅप्टर आहे आयुर्वेद निरूपण. आयुर्वेद निरूपण पहिला चॅप्टर आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला हायलायटरने पूर्ण हायलाइट केलेत इम्पॉर्टंट पॉइंट, इम्पॉर्टंट श्लोक. हेच तुम्हाला एवढंच करायचंय आणि एवढंच एक्झाम मध्ये तुम्हाला मस्ट आहे.
पहिलं बघा, आयुर्वेद निरूपणमध्ये तुम्हाला आयुर्वेद बद्दलच स्टार्टिंगचं शिकायचं. आयुर्वेद काय आहे? आयुर्वेदाबद्दल उत्पत्ती काय आहे? आयुर्वेद म्हणजे कसं आलंय? त्याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचंय, सांगितलंय. ठीक आहे. पहिले तर त्यांनी सांगितलं आयुर्वेदाची व्याख्या. आयुर्वेदाची व्याख्या तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन येतो, की आयुर्वेदाची व्याख्या लिहून आयुर्वेदाचे लक्षण सांगा. त्यावेळेस आयुर्वेदाची व्याख्या तुम्हाला ही लिहायची चरकानुसार. हिताहितं सुखं दुःखं मायुतस्य हिताहितं मानतच्च ततच्च यत्र उक्त आयुर्वेदस उच्यते. हा श्लोक तुम्हाला मस्त आहे पाठ करण्यासाठी. हा श्लोक तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी या श्लोकामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, तर जे पण आयुष्याचे 4 प्रकार आहेत ते तुम्हाला सांगितलेत यामध्ये. पहिला आहे हितायू आयुष्य, अहितायू, सुखायू व दुःखायू. या 4 गोष्टी सांगितल्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगितले, अजून काय सांगितले, म्हणजे आयुर्वेद म्हणजे काय? म्हणजे हे जे 4 गोष्टी आहेत, हितकर आयुष्य, हितकर, सुख, दुःख, या 4 घटकापासून आयुष्य तयार झाले किंवा आयुर्वेद तयार झाले. ठीक आहे. हे काय आहेत? आयुष्याचे 4 प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत. काय सांगितले? ते आयुष्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. ते पुढे पण दिले तुम्हाला, पण आयुर्वेदाची हीच व्याख्या आहे तुम्हाला. आणि या व्याख्येमध्ये काय सांगितले यांनी? यांनी सांगितले की, ते तुम्हाला पुढे सांगितले या पॅराग्राफमध्ये. इथं सांगितले त्यांनी आयुष्याचं, म्हणजे हितायू, अहितायू, सुखायू आणि दुःखायू, हे 4 घटक तुम्हाला इथं सांगितले. हितायू म्हणजे काय? जे तुम्ही आचरण करून हे करताय, तुमचं जे कर्तव्य आहे, ते जर कर्तव्य तुमचं हितकर असेल तर तुमचं जीवन कसं बनेल? एकदम चांगलं बनून जाईल. ठीक आहे. म्हणजे तपस्वी लोक असतात बघा, ते काय करतात? आचरण चांगलं करतात त्यांचं, म्हणजे शारीरिक मानसिक सदाचरणाचे पालन करणारे. आणि अहितायू म्हणजे काय सांगितले त्यांनी? वरील प्रमाणे आचरण न करणारे, म्हणजे मानसिक शारीरिक सदाचरणाचे पालन न करणारे, हे झालं अहितकर आयुष्य. त्यानंतर सांगितले प्राप्त परिमाणानुसार पडणारे प्रकार, म्हणजे एखादं कर्म केल्यानंतर तुमचं आयुष्य सुखायू आहे का दुःखायू, हे म्हणजे पण इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. सुखायू कोणताही राग नसलेले मनुष्य, ज्यांचे शारीरिक मानसिक बल उत्तम आहे. किंवा दुःखायू म्हणजे काय? रोगग्रस्त, शरीरग्रस्त, शारीर मानस क्षीण अत्यंतिक दुःख प्राप्ती. या आयुष्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला डिटेल सांगितले. ठीक आहे. आयु म्हणजेच काय? लाईफ. लाईफ म्हणजेच काय सांगितलं? आयुष्य. आयुष्याची व्याख्या जर विचारली त्यांनी, तर हा श्लोक लिहायचा विद्यार्थ्यांना. बघा, आयुर्वेदची व्याख्या हिताहितम सुखम दुःखम मायुतस्य. आणि आयुष्याची व्याख्या काय? शरीर इंद्रिय सत्वात्मा संयोग्य धारी जीवितम नित्य गच्छन अनुबंधच्च पर्यायस उच्यते. बघा, समजते का मी काय सांगतोय ते? याच्यामध्ये बघा, आयुष्याची व्याख्या काय सांगितली, आणि शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगी धारी जीवित, म्हणजे हे असे 4 घटक आहेत. शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा, हे 4 घटकांनी शरीराला पूर्णपणे धारण केलेलं आहे. आणि त्याचे पर्याय नाव पण तुम्हाला दिलेत खाली: नित्य, अनुबंध, धारी, जीवित. हे काही सगळे आयुष्याचे पर्याय स्वरूप तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्याचे पर्याय, हे 4 घटक बघा. पहिले तर आयुष्य 4 प्रमुख घटकापासून बनलेलं आहे: शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा. हे 4 घटक तुम्हाला लिहायचे. तुम्ही श्लोक केला की मनाने तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन येऊन जातं. त्याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला समजून जातं. तुम्हाला आयुष्याचे पर्याय पण विचारले जातात. कसं विचारला जातो क्वेश्चन? आयुष्याची व्याख्या सांगून आयुष्याचे पर्यायी शब्द सांगा. म्हणजे तुम्हाला यावेळेस सांगायचं असतं की आयुष्याचे पर्याय काय दिलेत, त्यानंतर त्याचे पर्यायी स्वरूप काय दिलंय, त्यानंतर त्याचे घटक कोणते आहे, हे तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. आणि हे आयुष्याचे प्रकार बघा, तुम्हाला जर विचारले आयुष्याचे प्रकार, तर हे प्रकार आहेत आयुष्याचे: हितायू, अहितायू, सुखायू आणि दुःखायू. इथं गडबड करायची नाहीये. आयुर्वेदामध्ये काय सांगितले तुम्हाला? आयुर्वेदाच्या व्याख्यामध्ये तुम्हाला 4 घटक सांगितलेत: हिता, हितम, सुखम, दुःखम, आयुतस्य. याच्यामध्ये पण हे जे आहेत, हित, हितकर, सुख, दुःख, हे 4 घटक आहे, हे प्रकार आहेत. आयुर्वेदाचे प्रकार म्हणू शकता किंवा आयुष्याचे प्रकार म्हणू शकता या ठिकाणी. पण आयुर्वेदाची तू व्याख्या विचारली की हा श्लोक लिहायचा, आणि आयुष्याची व्याख्या विचारली की तुम्ही हा श्लोक लिहायचा. ठीक आहे. आणि जर जास्तच कन्फ्युज झालं तर दोन्ही श्लोक लिहायचे सरळ सरळ. ठीक आहे. हे 2 घटक तुम्हाला या पेजवर इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट पेजवर बघा, तुम्हाला दिलं आयुर्वेदाची व्याख्या. ह्याच्यामध्ये काही गरज नाही, जेवढं मी सांगितली तेवढीच व्याख्या करायची पहिल्या पेजवरची. त्यानंतर बघा, आयुर्वेदाचे लक्षण तुम्हाला या ठिकाणी सांगितले. 3 लक्षण दिले त्यामध्ये: अनादित्व, स्वभाव संसिद्ध लक्षणत्व, भाव स्वभाव नित्यत्व. अनादित्व म्हणजे काय? पृथ्वीच्या अगोदर किंवा पृथ्वीच्या नंतर हे आयुर्वेद शाश्वत आहे. आयुर्वेद हे खूप जुनं आहे, असं त्यांना अनादित्व या पॉइंटमध्ये सांगायचंय. स्वभाव संसिद्ध लक्षणत्व म्हणजे काय? जसं पंचमहाभूत आहे, त्यांचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी गुण आहेत. जसं पृथ्वी महाभूत आहे, अग्नी कसं आहे? तेज आहे, अग्नी दाह करतोय. अग्नी, वायू, तेज, जल, पृथ्वी, म्हणजे या गोष्टी तुम्हाला या स्वभाव संसिद्ध लक्षणत्व या पॉइंटमध्ये सांगितले. आणि भाव स्वभाव नित्यत्वामध्ये काय सांगितले? त्यांचे भाव सांगितलेत. जसं
तुमच्या शरीरामध्ये घृत असेल, तुम्ही घृताचं सेवन केल्यानंतर स्निग्ध अंश तुमच्या शरीरामध्ये वाढतो. तसं जेव्हा तुम्ही पंचमहाभूतांचं सेवन करता, तसं प्रत्येक गुणामध्ये काहीतरी त्याचा एक विशिष्ट गुण दडलेला असतो. हे तुम्हाला या आयुर्वेद लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. अनादित्व, स्वभाव संसिद्ध लक्षणत्व, भाव स्वभाव नित्यत्व. ठीक आहे. आणि इथे शेवटला काय सांगितले, प्रत्येक शास्त्र हे त्या शास्त्राच्या मूलभूत सिद्धांतावर आधारलेले आहे. म्हणजे इथं मूलभूत सिद्धांत जे आहेत त्याच्यावरच आयुर्वेद उभा केलेला आहे. आणि त्या शास्त्राचं, त्या सिद्धांताचं अध्ययन केल्यानंतरच तुम्हाला आयुर्वेदाबद्दल डिटेल सांगता येईल, आयुर्वेद तयार करता येईल, आयुर्वेदाबद्दल डिटेल माहिती घेता येईल. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आयुर्वेदाचे लक्षण 3 गोष्टी आहेत. अनादित्व, स्वभाव संसिद्ध लक्षणत्व आणि भाव स्वभाव नित्यत्व. या पेजवर या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. इथं बघा क्वेश्चन कसा विचारला जातो, आयुर्वेदाची व्याख्या लिहून आयुर्वेदाचे लक्षण लिहा, किंवा आयुष्याची व्याख्या लिहून आयुष्याचे पर्यायी नावं लिहा, किंवा आयुष्याचे प्रकार लिहा. असं क्वेश्चन या 2-3 पेजेसवर तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, सिद्धांत परिभाषा. सिद्धांत परिभाषेमध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे त्याची निरुक्ती, त्याची व्याख्या आणि त्याचे प्रकार. प्रकार सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्याची व्याख्या. पहिले तर निरुक्ती बघा, सिद्धे अंते. सिद्धे अंते म्हणजे काय, जो सर्व आता बघा एक्झाम, आपल्याला पेपर काढायचा एक एक्झामचा, मग त्यावेळेस सर्व विषय तज्ञ, सर्व विषयांचे तज्ञ एकत्र येतील. असा एखादा नॅशनल पेपर काढायचा आपल्याला, त्यावेळेस सर्व विषयांची एचओडीज, फॅकल्टीज सर्व एकत्र येतील आणि सर्वांच्या डिस्कशनामधून जो फायनल पेपर तयार होईल, तो जो अंतिम पेपर आहे किंवा जो अंतिम सिद्धांत तयार झालाय, तसा त्याला म्हटलं जातं सिद्धांत. अंत, सिद्धांत म्हणजे काय, जो अंतिम सिद्धांत आहे सर्व तत्वज्ञानींच्या डिस्कशन मधून तयार झालेला सिद्धांत म्हणजे अंतिम सिद्धांत. अंतिम सिद्धांत तो म्हणजे सिद्धांत, हेच सांगितलं या ठिकाणी. आणि व्याख्यामध्ये काय सांगितलंय बघा, सिद्धांताची व्याख्या ही आयुर्वेदामध्ये न्यायदर्शनातून घेतलेली आहे. म्हणजे ही सिद्धांताची व्याख्या कुठून घेतलेली आहे, न्यायदर्शनातून. आणि त्याची व्याख्या बघा, जो निर्णय अनेक परीक्षकांच्या द्वारा विविध प्रमाणांच्या साह्याने परीक्षण करून तसेच हेतू साध्य कार्यकारण संबंधांच्या द्वारे सिद्ध करून स्थापन केला जातो, त्या निर्णयास सिद्धांत असे म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला एवढंच ध्यानात ठेवायचंय, अशा सर्व एक तत्वज्ञानी आहेत, काय सर्वजण बसलेत आणि त्यांच्या डिस्कशन नाही, एक मुद्दा त्यांना पास आउट केलाय त्यांनी, त्या मुद्द्यातून एक फायनल रिझल्ट तयार झाला की आता असं ऍप्लिकेंट आपल्याला तयार करायचंय, असं प्रपोजल तयार करायचंय, किंवा हा सिद्धांत आपल्याला रेग्युलेट करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. हा सिद्धांत जो या तत्वज्ञानांनी अभ्यास करून काढला आहे, 5-6 तत्वज्ञानांनी जो फायनल सिद्धांत तयार झाला, त्याला म्हटलं जातं या ठिकाणी सिद्धांत. सिद्धांची परिभाषा आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले सिद्धांतांचे प्रकार. म्हणजे सिद्धांतांचे प्रकार बघायचं सांगितले तुम्हाला, त्यामध्ये सिद्धांतांचे एकूण 4 प्रकार सांगितले त्यांनी. सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण, अभिभगम. सर्वतंत्र सिद्धांत म्हणजे काय, जो सर्व शास्त्रामध्ये प्रेझेंट आहे. कसा आहे, सर्व शास्त्रामध्ये प्रेझेंट आहे. इथं बघा, सर्वतंत्र सिद्धांत, याच्यामध्ये काय सांगितले, जे सिद्धांत सर्व शास्त्रामध्ये प्रसिद्ध स्वीकृत आहेत असे सिद्धांत सर्वतंत्र सिद्धांत होय. याचे 2 विभाग करता येतील. म्हणजे काय सांगितले, प्रत्येक शास्त्रामध्ये हा सिद्धांत पाहायला बघेल. जसं आपण बघा, दोष, धातू, मल हे सर्वांनी स्वीकृत केले, सर्वांनी ऍक्सेप्ट केले, याच्यावर कोणीच डाऊट घेतला नाही, म्हणून तो सर्व शास्त्रामध्ये ऍक्सेप्ट केलाय, त्रिदोष सिद्धांत. म्हणून तो कसा आहे, सर्वतंत्र सिद्धांत, सर्व शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजे याचं काय सांगितलं, 2 विभाग जर करायचे झाले तर कसे म्हणाले ते बघा, जे सिद्धांत आयुर्वेदातील शल्यतंत्र, कौमारभ्रत्य, काय चिकित्सा इत्यादी तंत्रज्ञानामध्ये प्रसिद्ध असे सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत, निदान पंचक सिद्धांत, सामान्य विषय सिद्धांत, जे की आयुर्वेदामध्ये शल्यतंत्र, कौमारभ्रत्य आणि काय चिकित्सा यांच्यामध्ये ते कशा आहेत, प्रसिद्ध आहेत. आणि आयुर्वेदातील भिन्न अशा भारतीय शास्त्रांमध्ये प्रसिद्ध असे सिद्धांतमध्ये पंचमहाभूत सिद्धांत. म्हणजे कळलं का तुम्हाला, हे 2 भागामध्ये त्याचं डिव्हिजन केलंय सर्वतंत्र सिद्धांतमध्ये. त्यानंतर दुसरं दिलंय तुम्हाला प्रतितंत्र सिद्धांत. काय दिले, प्रतितंत्र सिद्धांत म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, असा सिद्धांत जो केवळ त्या शास्त्राने स्वीकारला आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर शास्त्रामध्येच तो सिद्धांत आपल्याला बघायला भेटणार आहे, त्याला काय म्हटलं या ठिकाणी, प्रतितंत्र सिद्धांत. जसं विपाक, विपाक मध्ये आपल्याला काय सांगायचंय, त्रिविध विपाक ज्या संहितेमध्ये सांगितला आहे ती फक्त चरक संहिता आहे. बाकी शुश्रुत संहितेमध्ये जो विपाक सांगितलाय तो विपाक आहे. म्हणजे एखाद्या शास्त्रामध्ये एक स्पेसिफिक सिद्धांत ज्या गोष्टीबद्दल सांगितलाय त्याला काय म्हटलंय, प्रतितंत्र सिद्धांत. आणि तुम्ही हे प्रकार लिहित असताना त्याचं एखादं एक्झाम्पल पण टाकायचंय. ठीक आहे, हा एलक्यू पण याच्यावरती आलेला आहे. सिद्धांताची व्याख्या लिहून सिद्धांतांचे प्रकार
चे वर्गीकरण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. श्लोक जर सांगायचं झालं तर श्लोक तुम्हाला हा करायचा आहे. जर होत असेल तर करायचा आहे. इन टाईमला नसेल होत तर नका करू. पण हा श्लोक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सिद्धांतो नामयेच परीक्षा बहुविध परीक्षम हेतुभिश्च साधित स्थापत्य निर्णय. हा श्लोक तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. असा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो. प्रतितंत्र सिद्धांत झाला आपलं. त्यानंतर बघा काय दिलंय, अधिकरण सिद्धांत. अधिकरण सिद्धांत दिले, याच्यामध्ये 3 नंबरचा सिद्धांत आहे. याच्यामध्ये सांगितलं यांनी, एखाद्या सिद्धांताची सिद्धी झाल्यानंतर इतर अनुषंगिक विषय सुद्धा सिद्ध होतात, त्याला अधिकरण सिद्धांत म्हणतात. म्हणजे एक सिद्धांत आहे, काय एक सिद्धांत आहे, तो आपल्याला काय झालाय, प्राप्त झालाय आणि आपण काय केलंय त्याचं आपण त्याचं आकलन केलंय, त्याचा उपयोग केलाय, ते पास केलंय. जेव्हा त्याचं आपण आकलन करून घेतलं त्या सिद्धांताचं, तेव्हा जो आकलन करत असताना, तो सिद्धांत समजून घेत असताना आपल्याला दुसऱ्या इतर ज्ञानाचं काय झालंय, आकलन झालंय. बाकीच्या त्याच्या शेजारच्या सिद्धांतांचं त्याचं आकलन झालंय. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, अधिकरण सिद्धांत. म्हणजे एका सिद्धांताबरोबर दुसऱ्या सिद्धांतांचा पण ला सिद्धी होत आहे, तेव्हा त्याला म्हटलं जातं अधिकरण. म्हणजे ज्याचा आधार घेऊन, एखाद्या सिद्धांताचा आधार घेऊन दुसऱ्या सिद्धांतांची सिद्धी आपल्याला होत आहे, त्याला म्हटलं जातं अधिकरण सिद्धांत. जसं याचं एक्झाम्पल बघा, आत्मा आहे असे सिद्ध झाल्यावर पुनर्जन्म, कर्मफल, मोक्ष इत्यादी घटकांची सिद्धी होते. म्हणजे बरोबर आहे या ठिकाणी. बघा, तुम्हाला आत्म्याबद्दल जर ज्या वेळेस कळलं, काय म्हणतोय मी, ज्या वेळेस तुम्हाला आत्म्याबद्दल कळलं, त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता, तुम्हाला पुनर्जन्म कळू शकतं, कर्मफल कळू शकतं काय असतं, त्यानंतर मोक्ष, या 3 गोष्टी कळल्या तुम्हाला. ठीक आहे, याला म्हटलंय अधिकरण सिद्धांत. त्यानंतर बघा तुम्हाला दिले अभिपगम सिद्धांत. अभिपगम सिद्धांत मध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं, जो सिद्धांत कार्यकारण भावाद्वारे सिद्ध नाही, ज्याची संपूर्ण परीक्षा केली नाही, असा वाद प्रसंगी उपस्थित केलेला अर्थ म्हणजे अभिपगम सिद्धांत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे विद्यार्थ्यांनो, अभिपगम सिद्धांत म्हणजे काय, तर असे सर्व तत्वज्ञानी बसलेले आहेत बरं का, परंतु त्यांच्यातून जो सिद्धांत पास झालेला नाहीये, म्हणजे त्याच्यावर अजून डिस्कशनच चालू आहे, म्हणजे त्याच्यावरून अजून काही फायनल जे डिस्कशन आहे ते बाहेर आलेलं नाहीये. म्हणजे जो आउटपुट आहे त्यांच्या डिस्कशन मधून, तो तयार झालेला नाहीये, किंवा त्याच्यावर अजून वाद, शब्द काय वापरला बघा, वाद संभाषा प्रसंगी, म्हणजे त्याच्यावर अजून वादविवाद चालू आहेत सर्व रिसर्च करणाऱ्यांचे, अभ्यास करणाऱ्यांचे. मग त्या रिसर्च करणाऱ्यांचे त्या गोष्टीवर वाद चालू आहे, तो सिद्धांत तयार झालेला नाहीये, त्याच्यावर चर्चा अजून चालू आहे, त्याला म्हटलं जातं अभिपगम सिद्धांत. ठीक आहे विद्यार्थ्यांना. म्हणजे याच्यामध्ये बघा आता काय सांगितलंय, एखादा एक्झाम्पल बघा, आत्रेय भद्र काव्य अध्यायामध्ये सरससंख्या विषयक वेगवेगळे मत आहे. आता प्रत्येकाचं मत वेगळं आहे, रससंख्या विषयक काय काय, त्याच्यावर अजून त्याचा विवाद चालू आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं अभिपगम सिद्धांत. एवढंच या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकी सगळे तुम्हाला सिद्धांत दिलेत, हे तुम्ही मनाने लिहू शकता, आणि हे न वाचले तरी ठीक आहे, कारण तुम्हाला प्रत्येक क्रिया, अॅनाटॉमीचे आयुर्वेद पाठ, रचना शरीर, क्रिया शरीर, यामध्ये एक घटक तुम्हाला आहेत. हे पंचमहाभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत, लोकपुरुष साम्य सिद्धांत, इंद्रिय सिद्धांत, हे सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, किंवा ह्या नॉर्मली येत नाहीत. ठीक आहे, हे जेवढं मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं एवढंच तुम्हाला करायचंय. जेवढं मी हायलाइट केलं, जेवढं मी अंडरलाईन केले श्लोक्सला, इम्पॉर्टंट पॉईंटला, तेवढं तुम्हाला करायचंय. एवढंच या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा झाला आपला आयुर्वेद निरूपण. आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पूर्ण दर्शनचे वन शॉट मध्ये घेणार आहोत, आणि जेवढं मी त्या चॅप्टर मध्ये पण सांगेल तेवढंच तुम्हाला करायचंय. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये विद्यार्थ्यांनो, आणि स्टे हाय ॲट युअर लर्निंग.